तो मातृशक्ति को वंदन तो बनता ही है। ऐसी हम सबकी मातृशक्ति जगत जननी माँ सीता जानकी जी की आज जन्मतिथि है। सीता नवमी, जिन्होंने हनुमान जी को वरदान दिया, अष्ट सिद्धि नवनिधि के दाता, असवर दीन जानकी माता। कहते हैं जगत में जिस व्यक्ति के पास जो चीज है वह व्यक्ति वही चीज दूसरे को दे सकता है। अर्थात हमारी माँ जानकी अष्ट सिद्धि नवनिधि देने वाली है और उन्होंने हनुमान जी को दोनों शक्तियां प्रदान की है। ऐसे माँ जानकी के चरणों में सारी मातृशक्ति के साथ में प्रणाम करती हूँ और आप सबको जय श्री राम करती हूँ। मला माहिती आहे वेळ फार कमी आहे, 5 मिनिटांमध्ये आपण मातांबद्दल चर्चा करूया आणि थांबूया। फक्त जे होते थोडंसं काळजीपूर्वक ऐकावं। सीताजीचं चरित्र खरंच फार सुंदर आहे होता। जनक सुता जग जनक जानकी अतिशय प्रिय तरुणान गणायती, ताके जुगपद कमल मनाओ, जासु कृपा निर्मल मति पाओ। ऐसी माँ जानकी के ऊपर मैं अति जास्त बलिहारी जाऊं, बलिहारी जाऊं, बलिहारी जाऊं। सीता नवमी, राम नवमी, सीता नवमी, नवम भाव अर्थात संपूर्ण भाव। जगतपिता आमचे प्रभू श्रीराम, मर्यादा पुरुषोत्तम आणि तितकीच थोडीशी आमची जगतजननी माता, दोघांचाही जन्म नवमीला झालेला आहे। इकडे आहे चैत्र नवमी, इकडे आहे विशाखा नवमी, मध्ये आमचे हनुमान जी आहेतच, आहे की नाही? म्हणजे पुत्र कसा असावा, आई वडिलांना धरून ठेवणारा असा पुत्र असावा। ठीक आहे, माता सीता असे म्हणतात म्हणजे झालेलंच आहे की एकदा जननीचं जन्मस्थान होतं तिथे खूप दुष्काळ पडला। आता काय करावे, कसं करावे? जनकजी जे होते धर्मपरायण होते, त्यांना कळेना, जनसंख्या पाहावेना। मग त्यांना कोणी सांगितलं की तुम्ही थोडंसं म्हणजे काहीतरी यज्ञ वगैरे करा। त्यांनी जागा पाहिली, यज्ञाला सुरुवात केली, यज्ञ झाला आणि मग त्यांना तिथे भूमीची काहीतरी पूजा करायची होती। तिथे त्यांनी नांगर काढायला सुरुवात केली। नांगरला एका ठिकाणी अशी पेटी लागली। आता यांना कळलं पेटीत काय असावं, नांगर तिथेच थांबलेला आहे। त्याच्यामध्ये एक छोटीशी सुंदर तेलाची पालिका निघाली, तीच म्हणजे आमची जगतजननी माता। आता माताजींचं नाव सीता कसे बरे पडले? नांगरचा जो टोक असतो त्याला अवधी भाषेमध्ये सीत म्हणतात। सीत म्हणजे सीत को टकरा के जो दुनिया में आई है वही जगतजननी माता सीता कहलाई है। मग वेगवेगळे नाव त्यांचे पडलेच आहे। भूमिपुत्र निघाला तर भूमिजान, जनकांची पुत्री आहे तर जगतनंदिनी, श्रीरामांच्या पत्नी आहे तर त्यांची अर्धांगिनी आपण त्यांना ओळखतो। तर जगतजननी आमच्या माता आहे, त्यांच्याबद्दल बोलायला बसलं तर आपल्याला दिवसही कमी पडेल आहे ना। त्यांच्या जन्माला ही जशी कथा आहे अशा वेगवेगळ्या 2-3 कथा आहेत की एक वेदवती नावाची ब्राह्मण महिला होती, ती विष्णूंना प्राप्त करण्यासाठी आता तिचं तप वगैरे चालू होतं। त्यावेळेस रावण हिमालयाकडे जात होता, त्याची नजर लंपट रावण होता। आम्हाला माहितच आहे की स्वतःची पत्नी मानवती ही सर्पांची मयांची मुलगी आहे, त्याला सुद्धा यांनी उचलून आणलेलं आहे। रावण जात होता, वेदवतीचं स्वरूप पाहून त्याचं पूर्ण झालं। माता सीताला कोण काय झालं त्यांना माहिती आहे, त्यांनी हात लावायचा प्रयत्न केला। वेदवतीने आपल्या तपाने तिथे अग्नी प्रज्वलित केली आणि त्याच्यामध्ये स्वतःला भस्मीभूत करून घेतलं। ज्याप्रमाणे दक्षाच्या राज्यसभेमध्ये दक्षाच्या यज्ञामध्ये आमच्या माता सतीने केलं होतं। परंतु वेदवती अशाच नाही केल्या, जाता जाता सांगून गेल्या की पुढच्या जन्मी मी तुझ्या मृत्यूचं कारण बनेन। मग त्याच मायावी सीता म्हणून आलेल्या आहेत। आम्हाला सांगण्यात येतं की रावणाने माता सीतांना गेलं होतं, माता सीतांना नाही तर तो योग सीताला घेऊन गेला होता। अशा आमच्या जगतजननी मातांबद्दल लहानपणची एक गोष्ट मला वाटते प्रत्येकालाच माहीत आहे, थोडंसं आपण त्याचं स्मरण करूया। असंच एके दिवशी त्या बागेमध्ये खेळत होत्या, लहान लहान होत्या, या बालिकांच्या एवढ्याच वयाच्या असतील। खेळता खेळता त्यांना 2 पक्ष्यांचं संभाषण ऐकू आलं। काय म्हणजे त्यांचं संभाषण होते? ते दोन्ही पोपट होते, पोपट आणि त्यांच्या पतीला मला बहुतेक महिला म्हणत असतील, शब्द चुकल्यास समजून घ्यावे की ते पती पत्नी होते। त्यांची चर्चा चालू होती की प्रभू श्रीरामांनी धर्तीवर अवतार घेतलाय, विष्णूचे ते अवतार आहेत, त्यांचं लग्न जी जानकी आहे तिच्यासोबत होणार आहे। आता हे लहान आहेत बरं का, बालपणी कशी कुटुंबता असते आता हे ऐकत आहे। अच्छा, याने मेरे बारे में बात चल रही है। मग त्यांनी काय केलं, बालपण कसं बिलकुल बालिश असते पहा, परंतु कर्माचा सिद्धांत पण
पोपटाने म्हटलं की हे जानकी, तू आम्हा पती पत्नींना भले तू लहान आहेस, अलग केलंस, वेगळं केलंस आणि माझ्या पत्नीला गर्भामध्ये लेकरू होतं, आमच्यासोबत तिचाही प्राण जात आहे, तर मी तुला शाप देतोय की येणाऱ्या काळात जेव्हा तुझं लग्न होईल आणि तू जेव्हा माता बनणारी असेल तेव्हा तुला तुझ्या पतीचा वियोग सहन करावा लागेल आणि मी धोबी म्हणून येईन आणि माझा जो आजचा आहे, माझी दुःख आहे ते धोबीच्या शब्दामध्ये येऊन काहीतरी तुझ्यावर आरोप करेन. असं म्हणून ते दोघेही शांत झाले. लहान होते सीताजी, विसरले मोठे झाल्यावर, परंतु आम्हाला माहिती आहे की सीताजींना वनवासामध्ये दोन लागलेला. पहिल्या दिवशी तेव्हा गेला जेव्हा की प्रभूंना राजपाट भेटणार होतं. आम्ही प्रभू श्रीराम आणि सीता यांचे भक्त आहोत, तर आम्हाला सुख दुःखांना सारखं घ्यायचंय. प्रभू श्रीरामांना राजपाट भेटला तो दीवाने नहीं हुए और जंगल में गए तो उनको घबराए नहीं है. कहते हैं राम वन में गए तो राम बन गए, है ना, राम वन गए तो राम बन गए. लेकिन हम ये भूल जाते हैं भाई, राम जी के साथ जाने वाली हमारी जगत जननी माता थी. रामायण रामायण न होती अगर हमारी जानकी उसमें न होती. रामायण का प्राण अगर कोई है तो केवल हमारे प्रभु श्री राम नहीं है. प्रभु श्री राम का आधार हमारी जानकी रामायण का प्राण है. विचार करा ना, जर आमची जगत जननी जंगलात गेलीच नसती, पंचवटी मधून रावणी होती, त्यांचं हरण केलं नसतं, रामायण लिहिली असती का वाल्मिकीजींना, आज आमच्या घरामध्ये तुलसीदास श्रीरामचे स्मरण असतं का? म्हणजे हे सगळं पहा, सीताजी कोण आहे? लक्ष्मीचं स्वरूप आहे. साक्षात लक्ष्मी जन कल्याणासाठी प्रभूंसोबत येत आहे आणि जगाच्या कल्याणासाठी कितीतरी दुःख सहून की बाबा स्त्रीचा जन्म कसा असावा, स्त्रियांनी कसं जगावं, स्त्रियांचे संस्कार कसे असावे, स्त्रियांचं चरित्र कसं असावं. अच्छा, असं नाही की आमच्या जे सीताजी आहेत त्या फक्त भित्र्याच होत्या किंवा त्या भक्तीचं स्वरूप आहे. लहानपणी एकदा जेव्हा त्या खेळत होत्या, त्यांच्या वडिलांकडे पिनाक नावाचं मनुष्य होतं. त्या पिनाकला खेळता खेळता त्यांनी बाजूला सारलं. वडील बाहेरून आले, म्हणे अरे पित्या, ये धनुष किसने हटाया है? बोले पिताजी, मैं खेल रही थी, खेलते खेलते मैंने हाथ लगाया और मैंने इसे हटा दिया. तेव्हा जनकाच्या लक्षात आलं की माझ्या घरी ही जी कन्या आलेली आहे ही साधारण मुलगी नाहीये, स्वतः जगदंबा जगत जननी माझ्या घरामध्ये मुलगी म्हणून आलेली आहे, तर तिच्यासाठी मला वर पण असा सुस्वरूपच असायला हवा. बरं त्या स्वयंवरमध्ये रावण घालवलं बरं का, त्याला फार घमेंड होता स्वतःच्या, तो हाती नाही येऊ शकला. आणि आमचे प्रभू येतात आणि हात घालून धनुष्याचा भंग करतात. धनुष्याचा भंग करणे म्हणजे घमंडी लोकांचा अहंकार भंग करणे की भैया खुद को बड़ा ना समझो ना बड़ा दिखाओ, अपने कार्य तुम अपने आप में करते जाओ. अशा शांतपणे आमच्या प्रभू श्रीरामांनी जानकीजींचं वरण केलेलं आहे. म्हणतात की जनक जी ने भी अपनी बेटी के लिए बड़ा राजमहल देखा था, लेकिन कर्मों का सिद्धांत है भाई, जीवन में जो भाग्य है और जो भोग है उसे तो हमें भोगना ही पडेगा. सीताजी लग्न आलेले आहेत. एक दिवशी सगळ्यांना त्याचे, आता आमच्याकडे परंपरा आहे सनातनमध्ये, हिंदू काय आणि सनातन काय एकच आहे. सनातन ही परंपरा आहे, हिंदूला आम्ही धर्माचं नाव देतो, पण ही एक आचरण पद्धती आहे. आम्ही सर्व सनातनी आहोत आणि आम्हाला आमचे सर्व सोपस्कार कसे पाळावे लागतात हे लक्ष्मीजी येऊन धर्तीवर सांगत आहे. स्वयंपाक केलेला आहे, गोड काय बनवले? खीर. पण खीर बनवली आहे, लक्ष्मीला खीर प्रिय आहे. किती सुंदर सुंदर संगीत आमच्या ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये दिलेले आहे. हो, फक्त आम्हाला कळायला पाहिजे. खीर बनवलेली आहे, स्वतःच्या हाताने त्या वाढत आहेत सगळ्यांना. दशरथ राजांना जेव्हा त्यांनी खीर वाढली, त्या खिरीवर एक गवताचं पात्र आलं. ते गवताचं पात्र एकाच क्षणी प्रेमाचा सीतांना आणि इकडे दशरथजींना दिसलेलं आहे. सीताजींनी फक्त एक नजर टाकली आणि तिथेच ते पात्र बिंदू बनून राहिलं. दशरथजींनी पाहिलं की अरे बापरे. त्यांनी मग त्याच्यानंतर सीताजींना आपल्या जे काही त्यांचं महल वगैरे असेल किंवा त्यांचा हॉल असेल किंवा जे काही बोलण्याची रूम असेल तिथे बोलवलं आणि बाळांनी एक लक्षात घे, भविष्यामध्ये ज्या घटना होणार आहेत त्या होतीलच, परंतु जो कोणी तुझा शत्रू असेल त्याच्याकडे तू कधी तुझी दृष्टी टाकशील नको. याचा सिद्धांत सुंदरकांडमध्ये आहे की आमच्या सीताजींनी काय केलं होतं. जेव्हा रावण म्हणतो की एक बार विलोक मनोरा, काय म्हणतो, तू फक्त एकदा माझ्याकडे पाहिलं. जानकी जी म्हणतात बेटा तू भी जानता है तेरी माँ हूं मैं, काय की मी बंगाल होता है. सीताजींनी त्याच्याकडे पाहिलं, फक्त तेच गवताचं पात्र, स्वतःची शक्ती आणि तो प्रसन्न आठवून की नाही, मी आपल्या सासऱ्यांना शब्द दिला होता की शत्रूकडे मी पाहणार नाही. म्हणून कधी महिलांनी हा विचार करू नये की सीताजींकडे शक्ती नव्हती, त्या सुद्धा शक्तीचं स्वरूप आहे.
परंतु त्यांना माहिती होतं की आपला अवतार जगत कल्याणासाठी आणि ज्याप्रमाणे प्रभू श्रीराम पुरुषोत्तम आहे तसंच माझं चारित्र्य लिहिणार कमलेचं चारित्र्य कसं असावं, तिचं जीवन कसं असावं हे दाखवण्यासाठी झालेलं आहे. म्हणून त्यांनी ते गवताचं पात्रामध्ये आणलेलं आहे. दोन शब्द बोलते आणि थांबते. धरती से ही जल की धरती में ही समाई है मेरी माता और बहनों, वो कोई और नहीं हम सबकी सीता माई है. माँ सरस्वती भी जिनकी वंदना ना कर पाई है, जो गंगा जैसी निर्मल वो हमारी सीता माई है. ऐसे माई के चरणों में मैं वंदन करती हूँ और आप सभी का सीता नवमी अभिनंदन करती हूँ. हनुमान जी और मेरे गुरुवर हनुमान जी और मेरे प्रणाम करती हूँ और अपने शब्दों को अंत विराम देती हूँ. जय श्री राम.